नमस्कार, एव्ही रेसिपीमध्ये आपलं सर्वांचे स्वागत आहे. आज आपल्याला भेंडीची रस्सा भाजी बनवायची आहे. त्यासाठी इथे मी 1/2 किलो भेंडी घेतलेली आहे. तसेच ओलं खोबरं, कांदा, लसूण, टोमॅटो आणि आलं घेतलेलं आहे. बाकीचं भाजी करते वेळी आपण मसाले घालणार आहोत. भेंड्या सगळ्या चिरून घेतल्या आहे, पण अशा पद्धतीने चिरायच्या आहे त्या. हे पुढचं आणि हे मागचं, हे दोन्ही काढून टाकायचं आणि मध्यभागी चिरा देऊन आणि अशा प्रकारे भेंड्या चिरून घेतल्या. भेंड्या आधी आपण थोड्याशा तेलावर परतून घेऊ. अगदी थोडंसं मीठ आपल्याला या भेंडीवर घालायचं, कारण आपल्याला भाजीत घालायचं आहे नंतर. आणि अशा छान परतून घ्यायचं. भेंड्या नुसतं परतायच्या आहेत, खूप अगदी असं होऊ नाही द्यायच्या त्या. आणि बघा आता कसा त्याचा चिकटपणा सगळा निघून गेला आहे. परतल्या म्हणजे त्याचा चिकटपणा निघून जातो. या सगळ्या आता भेंड्या डिशमध्ये काढून घेऊ. यात पुन्हा आता तेल टाकून घ्यायचंय. तेल छान तापलंय, आता मोहरी टाकून घेऊ. थोडे जिरे टाकायचे आणि बारीक चिरलेला कांदा टाकायचा. साईडला थोडासा हिंग टाकून घेऊ. कांदा छान परतून घ्यायचा आहे, लाल होऊ द्यायचा. छान तांबूस रंगावर आला की मग बाकीचं आपल्याला टाकायचं आहे. कांदा छान लाल झालाय. आता आपण यातच तिखट टाकून घ्यायचंय आधी. तेलात तिखट परतलं गेलं की त्याला कलरही छान येतो. थोडी जिरा पावडर टाकते, हळद टाकते, आणि हे वाटण, आलं, लसूण आणि खोबऱ्याचं वाटण आहे, हे आता यात टाकते. यावरच आपण टोमॅटो प्युरी टाकून घेऊ. आता प्युरी आणि वाटण हे अगदी छान परतायचं आहे की त्याला तेल सुटलं पाहिजे. थोडं 2 मिनिटं आपण झाकण ठेवू, म्हणजे मसाला छान शिजेल. छान तेल सुटलंय. यातच आता आपण हा गोडा मसाला थोडा टाकून घ्यायचा आहे. खूप छान लागते ही भाजी, अगदी छान. ते मिक्सरमध्ये पाणी थोडं टाकून आणि ते पाणी पिऊन आणखी थोडं आपण पाणी ओतून घेऊ.
चवीनुसार यात थोडं मीठ टाकून घेऊ. आणि आता आमटीला छान उकळी आलेली आहे, त्यात ह्या भेंड्या आपण टाकून देऊ. अगदी मंद आचेवर आता आपण आहे ना शिजू देऊ भाजी. भेंड्या छान शिजल्या की वरतून थोडंसं आपल्याला तडका द्यायचा आहे. भाजी छान शिजली आहे, त्यात आता ही आपण कोथिंबीर टाकून घेऊ आणि भाजीला तडका देऊ थोडा. फारच सुंदर झाली आहे भाजी. आपली भेंडीची रस्सा भाजी खूप छान झालेली आहे. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.